नमस्कार मित्रांनो, MPSC स्मार्ट लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण MAR-TT पेपर 2018 मधील एक क्वेश्चन टार्गेट केलेला आहे आणि त्या टार्गेट केलेल्या क्वेश्चनवर आपण काही सरावाचे क्वेश्चन नेहमीप्रमाणे घेत असतो. टार्गेट केलेला क्वेश्चन बघा, तुम्हाला हा स्क्रीनशॉटमध्ये दिसत असेल. 2 अंकी समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? ऑप्शन फर्स्ट 45, सेकंड ऑप्शन आहे 100, थर्ड ऑप्शन 50 आणि फोर्थ ऑप्शन येतं 55. या प्रकारचा क्वेश्चन आहे बघा. 2 अंकी समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? हाचा आपण स्वतः टाईप केला जेणेकरून तुम्हाला तो स्पष्ट दिसावा. आता याचे आन्सर आणण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्यावं लागेल. एक म्हणजेच काय, 2 अंकी समसंख्या आणि सोबतच 2 अंकी विषम संख्या या दोनच्या बेरजेतील फरक किती असं विचारण्यात आलेलं आहे. मग आपल्याला 2 अंकी समसंख्या कोणती हे लक्षात घ्यावं लागेल आणि त्याची बेरीज ॲट फर्स्ट काढावं लागेल. त्यानंतर 2 अंकी विषम संख्या यांची सुद्धा बेरीज काढावं लागेल. आफ्टर दॅट त्यातील फरक काढावा लागेल. सुरुवात आपण करू. 2 अंकी समसंख्या सर्वात लहान येतं 10 आणि सर्वात मोठी येतं 98. यामध्ये आता याची जर बेरीज करायची असेल म्हणजे 10, 12, 14 असं करत करत 96, 98 याची जर का बेरीज करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, याचा आपण घ्यायचा अर्धा. 10च्या काय करायचा, अर्धा घेतला, 5 आले आणि 5च्या मागचा 4 गुणाकार करायचा म्हणजेच येतं 20. लक्षात आलं, 20 इकडे आले 20. आता 98चे डायरेक्ट अर्धे करायचे जे की 49 येतं आणि त्याच्या पुढचा घ्यायचा 50. याचासुद्धा गुणाकार करायचा, जो गुणाकार 0, 5 9 45, आजचे 4 आले, 5 21 आणि 4 24, 2450 आले. 2450 या ठिकाणी आले, त्याच्यातून हे 20 मायनस करायचे म्हणजेच येतं 2430. अर्थातच काय, 2430 आपल्याला 2 अंकी समसंख्यांची बेरीज सापडली. म्हणजे 24 समसंख्याची बेरीज किती, 2430. हे मात्र एकच झालं. आता तर आणखी आपल्याला विषम संख्यांची सुद्धा बेरीज काढायची राहिली. आता यासाठी आपण लिहून घेऊ 2430. ओके. आता बघा, म्हणजे 2 अंकी समसंख्यांची बेरीज आलेली आहे 2430. आता आपल्याला 2 अंकी विषम संख्यांची बेरीज काढायची आहे. 2 अंकी विषम संख्यांची बेरीज बघा, सर्वात लहान विषम संख्या जर घेतली तर ते येतं 2 अंकी 11. त्यानंतर सर्वात मोठी येतं 99. आता काय करायचं, 11च्या आधीचा घ्यायचा 10, त्याचे निम्मे करायचे 5 आणि त्याचा वर्ग करायचा म्हणजे झाले 25. या ठिकाणी 25 आले. त्यानंतर 99ला कट करून पुढचा घ्यायचा, त्याची निम्मी करायची आणि त्याचा वर्ग करायचा म्हणजे इथं आले 2500. आता हे 2500 आणि हे 2500ची वजाबाकी आपण करू. जे 2500 वजा किती 25 म्हणजे इथे येतं 5 हाताला 1 7 म्हणजे 2475 येतं. 2475. बघा, 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती आली 2430 आणि 2 अंकी विषम संख्यांची बेरीज किती आली 2475. या दोन बेरजेतील फरक विचारण्यात आलेला आहे. सो आपल्याला 2475 वजा 2430 बरोबर येतं 5 आणि 4 म्हणजे 45. राईट आन्सर येतं फर्स्ट. परंतु या पद्धतीने जर आपण सॉल्व केलं तर निश्चितच एकाच प्रॉब्लेमला 5पेक्षा जास्त मिनिट लागेल. जर आपली स्पीड असेल खूप तर 1 मिनिटामध्ये सॉल्व होईल. मात्र आपल्याला याला ट्रिक्सने काढायचे आहे आणि ट्रिक्स तुम्हाला सांगतो अगदी इझी आहे. ट्रिक्सने जर काढायचं असेल तर सर्वप्रथम आपण 2 अंकी समसंख्या व विषम संख्याच्या बेरजेतील फरक जर विचारलेला असेल तर आपण नेहमी विषम संख्याच टार्गेट करायची. विषम संख्या. आता सर्वात लहान विषम संख्या कोणती 2 अंकी तर ती 11 आली. सर्वात मोठी कोणती आहे 99 आहे. झालं. 11 आणि 99 ह्या दोन सर्वात लहान आणि सर्वात मोठी विषम संख्या आहे. आता आपण याची वजाबाकी करायची. म्हणजेच फॉर एक्झाम्पल हे वजाबाकीच लक्षात घ्या. वजाबाकी जर केली तर 88 येतं. 88च्या निम्मे करायचे 44 येतं आणि त्याच्या पुढचा घ्यायचा 45 आणि 45 येतं राईट आन्सर. 45 हे राईट आन्सर आला. या प्रकारचा जर क्वेश्चन आला तर तो ट्रिक्सने अगदी सहजपणे सोडला जातो. आपण समसंख्याकडे लक्ष न देता विषम संख्या टार्गेट करायची. 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या 11 आहे, सर्वात मोठी विषम संख्या 99 आहे. या दोनमधला फरक काढला जो 88 येतो. 88चे निम्मे करायचे 44 येतात आणि त्याच्या पुढचा घ्यायचा 45 म्हणून ॲन्सर येतं 45. ओके. विदिन सम सेकंदमध्ये हे ॲन्सर निघालं.
आता याच ट्रिक्सने आपण काही सरावाचे क्वेश्चनसुद्धा पूर्ण करू. सेकंड क्वेश्चन बघा, यासारखाच आहे. आपण तो स्वतः तयार केलेला आहे. एक अंकी समसंख्या यांची बेरीज आणि एक अंकी विषम संख्या यांची बेरीज याच्यातील फरक किती, असं स्वरूप आहे. 6, 5, 4 की 10. आपल्याला काय करायचं आहे, विषम संख्या. सर्वात लहान विषम संख्या कोणती, 1, म्हणजे एक अंकी विचारला म्हणून 1. सर्वात मोठी एक अंकी विषम संख्या कोणती, 9. याची आपण वजाबाकी केली, जे येतं 8, 8च्या निम्मे येतं 4, 4च्या पुढचा येतं 5, 4च्या पुढचा 5 येतं, म्हणून 5 हे राईट आन्सर आहे. अर्थातच एक अंकी समसंख्या विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती, तर 5. सेकंड ऑप्शन हे राईट येतं. थर्ड क्वेश्चन, तिसरा क्वेश्चनसुद्धा आपण ट्रिक्सने सोडवणार आहोत. इट्स व्हेरी इजी टू फाइंड आउट इट्स राईट अँड ब्राईट आन्सर बाय द यूज ऑफ ट्रिक्स. 3 अंकी समसंख्या आणि 3 अंकीच विषम संख्या याच्या बेरजेतील फरक किती, असं विचारण्यात आलेलं आहे. आता मला सांगा, आपण विषम संख्या नेहमी टार्गेट करतो. 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती असतं, 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती, तर 101 असतं. आणि 3 अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती, तर 999 येतं. आता याच्यातलं जर वजाबाकी केली आपण, तर आता हा जो इथं वजाबाकी करू, तर येतं 8, 9, 8, 898, बरोबर. 898 याची निम्मी आपल्याला करायची आहे. निम्मे करताना 2 भागच देऊ ना आपण. बेचूक 8, बेचूक 8, उरला 1 झाले 18, 92 18, 449 आले. त्याच्या पुढचा जर म्हटलं तर किती येतं, 450 येतं. पुढचा घ्यायचं त्याच्या, म्हणजे फोर्थ ऑप्शन राईट आन्सर येतं. नेक्स्ट, याच्यापेक्षा कठीण आपण लक्षात घेऊ. 4 अंकी समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती. आता 4 अंकी विषम संख्या आपल्याला टार्गेट करायची आणि त्याच्यावरून फरक काढायचा आहे. 4 अंकी विषम संख्या येणार आहे 1001 आणि सर्वात मोठी येणार आहे 9999, म्हणजे 9999. 4 अंकी मात्र. आपण नेहमीप्रमाणे ट्रिक्सने जर काढायचं झाल्यास याची वजाबाकी करतो, म्हणजेच 9999 वजा 1001. निश्चितच इथे काय निघतं, 8, 9, 9 आणि 8. 8 जर 998 याचे जर निम्मे केले, तर दोन्हीच भाग द्यायचा डायरेक्ट निम्मे करण्यासाठी. बेचूक 8, बेचूक 8, उरला 1 झाले 19, 92 18, उरला 1 झाले 18, 92 18. याच्या पुढचं जर लक्ष घेतलं तर राईट आन्सर येतं 4000. 4000 काय येणार आहे, आता याच्यामध्ये जर 1 मिळवला तर सरळ सरळ 4500 येतं. 4500. 4499 अधिक 1 म्हणजे 4500. लक्षात आलं. त्यानंतर आपण 5 अंकी समसंख्या व विषम संख्यांच्या बेरजेतील सुद्धा फरक काढूया, जेणेकरून आपल्याला जे नॉलेज आहे ते एकदम फुलफिल होणार आहे. 5 अंकी समसंख्या आणि 5 अंकी विषम संख्या या दोनच्या बेरजेतील फरक किती, असं या क्वेश्चनचं स्वरूप आहे. 5 अंकी सर्वात लहान समसंख्या बघा, ए येतं 10001 आणि सर्वात मोठी येतं 99999. आता ट्रिक्सने काढायचं झालं तर वजाबाकी करावं लागेल, म्हणून इथं 1 2 3 4 वजाबाकी केली. वजाबाकीमध्ये 8 9 9 9 आणि 8, म्हणजे 89,998 आले. याचे आपण निम्मेच जर केले तर बेचूक 8 4 झाले, बेचूक 8 4, हातचा 1 19 झाले, 92 18 9 आले. पुन्हा 1 दिला 92 18, पुन्हा 1 दिला 92 18, 44,999. याच्या पुढचा येणार आहे काय, तर 45,000 येणार आहे. सो 5 अंकी समसंख्या व विषम संख्याच्या बेरजेतील फरक किती, तर 45,000 हे राईट आन्सर येतं. ॲट लास्ट या प्रकारचाच एक सरावाचा क्वेश्चन आपण खूप मोठा असा लक्षात घेऊ, जेणेकरून आपल्याला त्याचंसुद्धा आन्सर काढता आलं पाहिजे बाय द यूज ऑफ ट्रिक्स. ओके, खूप इझी आहे, इट्स व्हेरी इझी. 6 अंकी समसंख्या व 6 अंकीच विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती, म्हणजे दोघांची बेरीज काढा, त्याच्यानंतर फरक काढा. एवढी मोठी लेंथी प्रोसेस केल्यापेक्षा आपण जर का ट्रिक्स यूज केली तर निश्चितच त्याचं राईट आन्सर आपल्याला मिळतं. 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या आपण लक्षात घेऊ, तर ती इथं हे बघा अशा पद्धतीने एवढी येतं, म्हणजेच 1,01,000 अशी 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या येतं. आणि सर्वात मोठी जर म्हटलं तर 999
999 ही येतं. ओके. याच्यातून आता पहिली जी आहे 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या ही या 9,99,999 वजा करायची. इथे येतं. अशा पद्धतीने आपण त्याला वजा करणार आहोत. म्हणजेच काय, तर इथं 8 येतं, इथे 9, इथे 9, इथे 9, इथे 9 आणि इथे 8. याचे जर का निम्मे केले, निम्मे करून आपण पुढचे घेत असतो. म्हणजे बेचूक 8, बेचूक 8, उरला एक झाले 19. मग 18चा भाग, 2 18, पुन्हा एक 2 18, पुन्हा एक 2 18 आणि हा एक इथे गेला तर 2 18. म्हणजेच आलेला आहे 4,49,999. याच्या पुढचा जर लक्षात घेतो म्हटलं तर +1 करावं लागेल किंवा पुढचा डायरेक्टली आपण घेऊ. तर तो येतो 450000. म्हणजेच ह्या 999चे 4 शून्य येतात आणि 4चा 5 होतो. अर्थातच 4,50,000 असं राईट आन्सर येतं. म्हणून ॲन्सर येतं 4,50,000. सेकंड ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. सायमल्टेनियसली किंवा क्रमागत जर लक्ष घेतलं तर 45, त्याच्यावर एक शून्य 450, त्याच्यावर एक शून्य, पुन्हा 2 शून्य 4,500, असं करत करत प्रत्येकाचं राईट आन्सर येतं. यासाठी प्रत्येकाचं काढण्याची काही गरज नाही, फक्त ट्रिक्स यूज करा, निश्चितच तुम्हाला याचं राईट आन्सर मिळणार आहे.